नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वर्तमानातले विषय सोडून भूतकाळातल्या विषयांवर जास्त चर्चा आणि वादविवाद होताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली मुघल बादशाह औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत आहे. या कबरीवरून राज्यातील वातावरण चांगलं तापलंय. तर आता या वादात थेट मुघलांच्या वंशजांची एंट्री झाली. भारतातच राहणारे मुघलांचे वंशज प्रिन्स याकूब हबबुद्दीन तुसी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देण्याची मागणी केली आहे. प्रिन्स याकूब हबबुद्दीन तुसी हे मुघलांचे वंशज आणि शेवटचे मुघल बादशाह बहादूर शाह जाफर यांचा पणतू असल्याचा दावा करतात. ते हैदराबादमध्ये राहत असून व्यावसायिक असल्याचं सांगितलं जातंय. ते मुघल बादशाह बाबर यांचे थेट वंशज असून भारतातील मुघल संपत्तीचे वारसदार असल्याचा दावा करतात. प्रिन्स याकूब हे अनेकदा धार्मिक प्रकरणांमध्ये स्वतःचं मत मांडताना दिसतात आणि त्याच पद्धतीनं त्यांनी आता औरंगजेबाच्या कबरीच्या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि स्थानिक पोलीस आयुक्तांना उद्देशून पत्र लिहिल्याचंही पुढे आलंय. या पत्रात ते म्हणतात, माझे पूर्वज बादशाह औरंगजेब यांची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांची कबर अत्यंत साध्या स्वरूपात आहे. मात्र काही दिवसांपासून काही लोक ही कबर हटवण्याची मागणी करत आहेत. औरंगजेबाचा जन्म भारतात झाला आणि ते भारतातच मृत्यू पावले. त्यामुळे भारतीय संविधानानुसार प्रत्येक माणसाला या देशात राहण्याचा आणि इथेच मरण्याचा अधिकार आहे. सध्या ही कबर वक्फ बोर्ड संपत्ती असून भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली आहे. मी माननीय राष्ट्रपतींच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की औरंगजेबाची कबर असलेल्या जागेचा मुतवली अर्थात वक्फ त्या संपत्तीचा प्रमुख आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की केंद्र आणि राज्य सरकारने या संपत्तीचं रक्षण करावं, तसेच आदेशही संबंधित यंत्रणांना द्यावेत. प्रिन्स याकूब यांनी याच आशयाची एक पोस्टही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर केली आहे. तर त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर देखील आक्षेप नोंदवला असल्याचं सांगितलं जात आहे. छावा चित्रपटामुळेच औरंगजेबाच्या कबरीवरील वाद उफाळून आला आहे आणि त्यामुळे आपण दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरोधात याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळेच प्रिन्स याकूब यांची एंट्री झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळण्याची शक्यता आहे. तर सरकार या प्रकरणात काय भूमिका घेतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपलं महाराष्ट्र, आपली बातमी.